हाय एव्हरीवन। तर आज मी तुमच्याबरोबर एक सिंपलसं स्किन केअर रूटीन शेअर करणार आहे। ज्यांना अजिबातच स्किन केअर करता येत नाही किंवा स्किन केअर कशा पद्धतीने केलं जातं हे माहिती नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे। व्हिडिओ आपण स्टार्ट करणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर स्किन केअर करण्याची योग्य पद्धत आपण पाहूयात। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला फेस वॉश वापरायचा असतो, त्यानंतर टोनर, नंतर सीरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ही स्किन केअर करण्याची योग्य पद्धत आहे। अशा प्रकारे तुम्ही स्किन केअर करू शकता। तर स्किन केअरच्या मेथडप्रमाणे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला फेस वॉश करून घ्यायचा आहे। तुम्हाला जो सूट होईल तो फेस वॉश यूज करू शकता। मी इथे सिंपलचा रिफ्रेशनिंग फेशियल वॉश घेतलेला आहे। यामध्ये आहे विटॅमिन B5, विटॅमिन ई आणि हे 100% सोप फ्री फेस वॉश आहे आणि ऑल स्किन टाईप आहे, त्यामुळे तुम्ही हे यूज करू शकता। याची प्राइस आहे 399 रुपये आणि तुम्ही इथे पाहू शकता की मी थोडासा फेस वॉश घेतलेला आहे। एकदम थोडासा जरी घेतला तरी खूप जास्त आहे तो तुमच्या चेहऱ्यासाठी। तर मी व्यवस्थितपणे फेस वॉश करून घेत आहे। तर आता मी माझा चेहरा वॉश करून आलेली आहे आणि एका टॉवेलने स्वच्छ पुसून घेत आहे। फेस वॉश करून झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे टोनिंगची आणि त्यासाठी मी घेतलेला आहे प्लमचं रोज वॉटर टोनर। हे टोनर फ्रेग्रन्स फ्री आहे आणि यामध्ये हायलोरॉनिक ॲसिड सुद्धा आहे। हे ऑल स्किन टाईप आहे, त्यामुळे तुम्ही हे यूज करू शकता आणि याची प्राइस आहे 225 म्हणजे 225 रुपये। तुम्ही टोनरच्या ऐवजी गुलाबजल देखील यूज करू शकता टोनिंगसाठी। तर हे टोनर मी संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे अप्लाय करून घेत आहे। टोनर अप्लाय करून झाल्यानंतर डॅब डॅब करूनच तुम्हाला ते संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी हे टोनर संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे डॅब डॅब करूनच लावत आहे। जसं आपण कोणतंही क्रीम प्रोडक्ट लावतो किंवा कोणतीही क्रीम लावतो त्या पद्धतीने टोनर अजिबात लावायचं नसतं, ते डॅब डॅब करूनच लावायचं असतं। टोनर नंतर स्किन केअरमध्ये तिसरी स्टेप आहे सीरमची आणि त्यासाठी मी इथे घेतलेला आहे द डर्माकोचं 10% विटॅमिन सी फेस सीरम। तुम्ही तुमच्या त्वचेच्या समस्येनुसार सीरम निवडू शकता। जर तुम्हाला सीरम निवडता येत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हाला सीरमची माहिती देईल। तर मी जे सीरम यूज करत आहे त्यामध्ये आहे 5% नायसिनेमाइड, विटॅमिन सी, हायलोरॉनिक ॲसिड आणि तुम्ही हे डे आणि नाईट यूज करू शकता। तर मी इथे थोडंसं प्रोडक्ट घेतलेलं आहे, म्हणजेच सीरम घेतलेला आहे आणि 3 डॉट्समध्ये ते सीरम संपूर्ण चेहऱ्यावरती लावत आहे। तुम्ही पाहू शकता एकदम थोडंसं तुम्हाला लावायचं आहे। जर तुम्ही बिगिनर्स असाल, तुम्ही सुरुवात करत असाल सीरम लावण्यासाठी, तर तुम्ही एकदम थोडंसं घ्या, ज्यामुळे तुमची त्वचा खराब होणार नाही। कारण कोणतंही सीरम तुमच्या त्वचेवरती कसं रिॲक्ट करतं हे बघणं फार गरजेचं असतं आणि त्यानंतरच तुम्ही ते सीरम यूज करू शकता। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय सीरमसुद्धा मी डॅब डॅब करूनच संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे अप्लाय करून घेत आहे। टोनरप्रमाणे सीरम देखील डॅब डॅब करूनच अप्लाय करायचं असतं। आणि आता स्किन केअरमध्ये चौथी स्टेप आहे मॉइश्चरायझरची आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मिनिमलिस्टचं मारुला ऑइल मॉइश्चरायझर आणि यामध्ये आहे विटॅमिन एफ, विटॅमिन ई, हायलोरॉनिक ॲसिड। हे तुम्हाला नरिशमेंट आणि हायड्रेशन देण्याचं काम करतं आणि हे ड्राय आणि नॉर्मल स्किनवाले वापरू शकतात। परत एकदा तुम्हाला तुमच्या स्किननुसारच मॉइश्चरायझर निवडायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी हे मॉइश्चरायझर थोडंसं घेतलेलं आहे थोड्याशा क्वांटिटीमध्ये आणि संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घेत आहे।
मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर स्किन केअरमध्ये 5वी स्टेप आहे सनस्क्रीनची आणि त्यासाठी मी इथे घेतलेली आहे पॉन्ड्सची सिरम बूस्ट सनस्क्रीन SPF 50 PA+++. यामध्ये आहे नायसिनामाइड C, नॉन ऑइली, नो व्हाईट कास्ट असं यावर मेन्शन आहे. बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळे SPF असलेल्या सनस्क्रीन अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सनस्क्रीन निवडून घेऊ शकता आणि वापरू शकता. सध्या उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे तुमच्या स्किन केअरमध्ये सनस्क्रीन असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी सनस्क्रीन घेतलेले आहे थोड्याशा क्वांटिटीमध्ये आणि माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे अप्लाय करून घेत आहे. स्किनप्रमाणेच आपल्या ओठांना देखील केअर करण्याची फार गरज असते आणि त्यासाठी आपल्याला एखादा छानसा लिप बाम निवडायचा असतो ओठांसाठी. तर इथे मी घेतलेला आहे हिमालयाचा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा लिप बाम. याची प्राईस आहे 150 रुपये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिप बाम यूज करू शकता. लिप बाम यूज केल्यामुळे तुमचे ओठ ड्राय होणार नाहीत आणि एकदम सॉफ्ट राहतील. तर इथे मी हा लिप बाम माझ्या ओठांवरती अप्लाय करून दाखवत आहे. तर इथे माझं स्किन केअर झालेलं आहे करून आणि तुम्ही पाहू शकता माझी स्किन किती सॉफ्ट, शायनी आणि हायड्रेटिंग झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील डेली लाईफमध्ये एक स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता आणि तुमची देखील स्किन सॉफ्ट, ग्लोईंग आणि हायड्रेटिंग होईल जर तुम्ही हे स्किन केअर रूटीन डेली फॉलो करत असाल तर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर तसेच ब्युटी अँड लाईफस्टाईल बाय शुभांगी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशा छान छान व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील.